दिबा समर्थकांच्या शिष्टमंडळाने प्रथम प्राधान्य आमच्या गावांना मिळावे म्हणून नवी मुंबई विमानतळ प्राधिकरण मंडळाचे लक्ष वेधले। भरती प्रक्रियेत राजकारण व भाजप पदाधिकाऱ्यांच्या छुपा षडयंत्रावर पनवेल नवी मुंबई परिसरात विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 10 गावांमध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबरपासून विमानतळावर नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, परंतु या नोकऱ्यांसाठी मुंबई विमानतळावरील अनुभवी कर्मचारी ट्रान्सफर केले जाणार असून नव्या भरतीमध्ये सुमारे 100हून अधिक लोकांना सामावून घेण्याची तयारी सुरू दिसत आहे। या यादीत फक्त भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। या संदर्भात स्थानिक नेते विजय शिरडोणकर यांनी ठाम भूमिका घेत काय म्हणाले ते पहा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विजय असो। लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विजय असो। नोकऱ्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। नोकऱ्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। विमानतळाला नाव कुणाचे, दिबा पाटील साहेबांचे। विमानतळाला नाव कुणाचे, दिबा पाटील साहेबांचे। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा, छत्रपती संभाजी महाराज यांचा। हर हर महादेव, हर हर महादेव। इथं 2 आमदार येतात, ते सांगतात आमचीच माणसं घ्यायची। इथं केंद्रात सत्ता आमची आहे, महाराष्ट्रात सत्ता आमची आहे। इथं आम्हीच आमदार आहोत, आमचीच लोक घ्यायची, आमचीच यादी घ्यायची। अरे काय आमची? तिथं उरणला तुम्ही घेणार मेळावा, कशाला? उरणच्या लोकांचा। तिथं अजून कोण घेणार? पनवेलला मेळावा, दुसरे आमदार पनवेलची लोक। अरे आमच्या 10 गावाच्या किंवा 15-18 गावांचा विचार कोण करणार? कुठलं तरी घेणार 27 गाव, आजूबाजूचे बाहेरची लोक, दिगाटी फिगाटी असू दे, मी त्यांच्याविषयी बोलत नाही। सगळ्यांना घ्यायचे आपल्याला कामाला। आम्ही बोलतो ना, आम्ही तेवढ्या कोत्या म्हणायचे नाही, पण पहिला प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे। होतंय काय? इथं मान्य गणेशजी नाईक येतात, ते सांगतात आमच्या पोरांना घ्या। इथं श्रीरंग बारणे येतात, ते सांगतात आमच्या पोरांना घ्या। इथं प्रशांत ठाकूर येतात, ते सांगतात आमच्या पोरांना घ्या। इथं महेश बालदी येतात, ते सांगतात आमच्या पोरांना। पोरांना तुमच्या घ्यायच्या, मग आमच्या पोरांनी काय करायचं? टाळ्या वाजवायच्या नुसत्या। विमानं काय उडताना नुसती बघायची आम्ही? ह्या विमानतळामध्ये पहिल्यांदा प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे। या आजपासून आमची भूमिका आहे। नसेल तर आजपासून आम्ही तुमच्या विरोधात इथं ठोस भूमिका घेऊ आणि मग येणाऱ्या निवडणुकांमध्ये पण तुम्हाला कसं काय तुम्ही 2029ला आजच आव्हान देतो असं निवडून येतात। तुमच्याकडे प्रचंड आर्थिक प्रचंड पैसा आहे, सगळं होत नाही। एक ना एक दिवस गर्वाचं घर खाली होतं, एवढं लक्षात ठेवा।